तेव्हा गंमत आहे की ते म्हणाले की आम्हाला कळलं की मनुष्य येतो. इथे जर आपण म्हटलं की तुम्हाला अधिकारच नाही, तुमची योग्यताच नाही, तुमची लायकीच नाही, कोण येतो? तुझी तरी आहे का? प्रवचनकाराची, कीर्तनकाराची अशी लायकी असावी की बसलेल्या लहान मुलाला सुद्धा सांभाळावं, इतकी लायकी असावी. म्हणून मी त्यांना म्हटलं की अवघड सांगणं सोपं आहे, पण सोपं सांगणं अवघड आहे. सोपं केव्हा सांगता येतं? नीट कळलं तर. भाकरी गोल केव्हा होते? सांगून नाही, अनुभवाने नीट कळली तर. कशी करायची तिने करायला पाहिजे. करून 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 नाही तर काय आहे, गोल जरी पोळीपाट असला तरी ती त्रिकोणीच होते, चौकोनीच होते. ती कधीही गोल होत नाही. मध्ये पातळ तर काटाला जाड, काटाला जाड तर मध्ये पातळ, अशी काहीतरी होत राहते. पण अनुभवातून आल्यानंतर सांगायला नको, 2 मिनिटात भाकरी तयार. याचा अर्थ आईने कळलं असेल सांगितलं, करपली पहिल्यांदा भाकरी तरी काही हरकत नाही. केव्हा भाकरी उलटायची, केव्हा करायचं, हे तसं महत्वाचं आहे. तसं कीर्तन किती सोपं असावं, जितकं सोपं करता येईल तितकं सोपं करावं.